नमस्कार, मी पंजाब डक. राज्यातल्या सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो की वेगवेगळ्या ठिकाणी भाग बदलत पाऊस पडणार आहे. सर्व दूर काही पडणार नाही, पण पाऊस मात्र ह्या 3 दिवसात पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण पाहत आहात महाराष्ट्रातील विश्वासू चॅनल लावा ताकद मराठी. आणि आजची सर्वात मोठी बातमी आणि महत्त्वाची बातमी म्हणजे काय आहे, महाराष्ट्राच्या हवामानाबद्दल. आज तारीख 22 फेब्रुवारी 2026 म्हणजेच रविवारचा दिवस असून पुढील 3 दिवस म्हणजेच 23, 24 आणि 25 फेब्रुवारी दरम्यान राज्याच्या हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. थंडीचा प्रभाव आता ओसरत चालला असून अवकाळी पावसाची शक्यता वाढली आहे. काही भागामध्ये विजांचा कडकडाट आणि वाऱ्याचा वेग वाढण्याचा इशाराही देण्यात आला आहे. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आपण जाणून घेणार आहोत पाऊस का पडत आहे, कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे आणि कोणती पिके धोक्यात आहेत आणि शेतकऱ्यांनी नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे. मित्रांनो, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आताच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर वेळ वाया न घालता जाणून घेऊया हवामानात अचानक बदल का झाला. मित्रांनो, हवामान खात्याच्या माहितीनुसार बंगालच्या उपसागराच्या दक्षिण पूर्व भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. हे वारे पश्चिमेकडे सरकत असून त्याचा परिणाम मध्य भारत आणि महाराष्ट्रावर होत आहे. यामुळे वातावरणात आर्द्रता निर्माण झाली आहे. तापमानात चढ उतार होत आहे. ढगांची निर्मिती वाढली आहे. काही भागात आधीच पावसाने हजेरी लावली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात शनिवारी जोरदार पाऊस पडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोकण पट्ट्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. मित्रांनो, आता बघूया आपण 23 फेब्रुवारीला कुठे कुठे अलर्ट दिला आहे हवामान खात्याने. 23 फेब्रुवारी रोजी विदर्भातील 2 जिल्ह्यांना म्हणजेच गडचिरोली आणि चंद्रपूर या 2 जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. मित्रांनो, विजांचा कडकडाट, मध्यम स्वरूपाचा पाऊस, वाऱ्याचा वेग वाढणे याची शक्यता आहे. तसेच मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात हलक्या सरींची शक्यता. अहिल्यानगर, बीड, लातूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, मुंबई, धाराशिव, सोलापूर या ठिकाणी पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. 24 फेब्रुवारी पावसाचा जोर वाढणार. 24 तारखेला विदर्भात पुन्हा गडचिरोली, चंद्रपूर येथे दाट पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. मराठवाड्यात हिंगोली, नांदेड, लातूर, सोलापूर या भागांमध्येही पावसाची शक्यता आहे. कोणती पिके धोक्यात आहेत हे आता आपण जाणून घेऊया या व्हिडिओच्या मार्फत. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या अवकाळी पावसामुळे कोणती पिके धोक्यात आहेत. पहिलं पीक आहे हरभरा. सध्या हरभऱ्याची फुलधारणा आणि शेंगा तयार होण्याचा काळ आहे. यावेळी पाऊस पडल्यास फुलगळ, शेंगांना बुरशी, उत्पादनात घट होऊ शकते मित्रांनो. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही काळजी घ्या. 2 नंबरचं पीक आहे गहू. गव्हाचे दाणे भरण्याच्या अवस्थेत पाऊस पडल्यास आर्द्रता वाढून बुरशी दाण्यांची गुणवत्ता कमी होऊ शकते मित्रांनो. नंबर 3चं आहे द्राक्षे. द्राक्ष पट्ट्यातील शेतकरी विशेष सतर्क राहावेत. द्राक्षांवर लावणी, मिल्ड्यूचा प्रादुर्भाव, फळांची सड, निर्यात दर्जावर परिणाम. नंबर 4 वर आहे कांदा. काढणीस आलेला कांदा भिजल्यास सड, साठवणुकीत नुकसान होऊ शकतं मित्रांनो. नंबर 5 आहे आंबा. कोकण भागात आंब्याला मोहर आला आहे. पाऊस आणि वारा यामुळे मोहरगळ, उत्पादनात घट होण्याची दाट शक्यता आहे. आता मित्रांनो, जाणून घेऊया शेतकऱ्यांनी काय करावे. शेतात पाण्याचा निचरा होईल याची व्यवस्था करा. काढणीस आलेली पिके लवकर काढून सुरक्षित ठिकाणी ठेवा. द्राक्ष आणि भाजीपाला पिकांवर बुरशीनाशक फवारणी तज्ज्ञाच्या सल्ल्याने करा. मित्रांनो, विजांचा कडकडाट असल्यास झाडाखाली उभे राहू नका. जनावरांची सुरक्षित गोठ्यात ठेवा. मित्रांनो, तापमानातील बदल. थंडी पूर्णपणे संपत चालली आहे. दिवसाचे तापमान वाढत आहे. मात्र पावसामुळे काही भागात तात्पुरता गारवा जाणवेल. हा बदल पुढील आठवड्यात आणखी स्पष्ट होईल. मित्रांनो, वीज पडण्याचा धोका असल्याने मोबाईल वापरताना मोकळ्या मैदानात उभे राहू नका. शेतात काम करताना हवामान अपडेट सतत तपासा. स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा.
मित्रांनो, फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात हवामानात मोठा बदल होत आहे. अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि विजांचा कडकडाट यामुळे शेतकऱ्यांनी विशेष दक्षता घेणे अत्यंत गरजेचे आहे. आपण शेतकरी असाल किंवा ग्रामीण भागात राहत असाल, ही माहिती इतरांपर्यंत नक्की पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये आपल्या जिल्ह्याचे नाव लिहा. आम्ही तुमचे अपडेट लवकरच देऊ. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया पुढील महत्त्वाच्या अपडेटसह.